नमस्कार मित्रांनो, ऐराणी गुरु यूट्यूब चॅनलमा तुमनं हार्दिक स्वागत. दखा टी व्हीवर म्हणा, पेपरमा म्हणा, खूप निगेटिव्ह बातम्या येतस. आपण दोन पॉझिटिव्ह बातम्या, सकारात्मक बातम्या आज ऐकूत. एक त्यांना पहिली हिंदी सुविचार. सबको गिला है, सबको गिला है, बहुत कम मिला है. सबको गिला है, बहुत कम मिला है. जरा सोचिए, जितना आपको मिला है उतना कितनों को मिला है, उतना कितनों को मिला है. दोन बातम्या ऐकत मी. एक सोशल मीडियावर ऐकी आणि दुसरी एक हिंदी न्यूजपेपरमा वर्तमानपत्रमा ऐकी. ते आप तुमले सांगणं खूप गरज नाही. पहिली बातमी, एक गुजराती परिवार त्यासना आंडोरनं कोरोनामा निधन होई गे, आंडोर वारी गया. आणि त्यासनी काय कर माहिती का, त्यासनी हो आणि 7-8-10 वर्षने आंडेर होती. तुम्ही हा व्हिडिओ दाखवाई. 7-8 वर्षने आंडेर आणि त्यानंतर त्यासनी काय कर, आता होऊना आणि नातना हाल होतीन. श्रीमंत परिवार त्यासनी काय कर, वोवानी नातले वारावरने सोड. त्यासनी एक पोरगा दत्तक लिधा आणि त्या पोरगाशी पोवनं लगीन कर दिलं. म्हणजे मित्र सोनी दखा सासू सासरा किल्ला चांगला राहतस या नावावर शेवटी सांगतच मी. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा विषय, हिंदी पेपरमा एक बातमी ऐकी मी. MP माने बातमी होती. खूप संपन्न परिवार, चांगला घरमा, कोणले वाटत नाही पोरगी देवायला पाहिजे. लग्न तारीख उनी, मायबाप खुश. आपण हुंडा म्हणतो, हुंडा. मायबापकडे चांगला पैसा, त्यासने 2.5 लाख पोरले भेट म्हणेनी, हुंडा म्हणेनी आपण म्हणतात. ते देवाना इच्छा व्यक्त करी. पोरगाना मायबापने सपशेल नाही सांग दिलं, आमले तुम्हाला 1 रुपयाने पाहिजे, तुम्ही कलेजाना तुकडा दे राहणार, ती खूप मोठी गोष्ट आहे म्हणे. आणि त्यासनी काय कर, आंडोरना लगीनमा 5 झाडे लावात, 5 झाडे. त्या 2.5 लाख पोरणा माबापले वापस कर देतात. दखा मित्र सोनी, कोणतं बी नातं आहे सामंजस्य, समानतामा विचार मॅच होतस तदे टिकस. एक आमना मित्र कायम रडेल असं एक वाक्य सांगस तो, पता नाही सॉरी माहीत नाही त्यांना मनमा काय दुःख रास. म्हणे पोरले मायबापने लाडकी बतायस म्हणे, पण सासू सासरा लाडकी नाही बतायस. दखा तुमना नवराले मोठा जॉब होई, शहरमा रास होई, निश्चित त्यानं संगी राहा, चांगला चांगला हॉटेलमा खावा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमना नवराले त्यांना मायबापनी खूप कष्टमा वाढेला आले, खूप मेहनतमा वाढेला आले. पहिला टाईम तुम्हाला माहिती होता. आज भी जुना लोके ना पावभाजी, ना नूडल्स, ना मॅगी काहीच खातच नाही. आणि आजनी जी पिढी, युवा पिढी, आज जिथला लग्न जमी राहणार त्यांना डबल ना मुडी राहणार. कारण का माहिती आहे का, नाताच महिला अहंकार. शिक्षण, मी खूप शिकी जायले, मी खूप शिकी जायला, अहंकार, अहंकार त्यातले खूप वेगळा कराना. जबाबदारी जरुरी शे. आपला नवरा आपले जीवलाई, आपला सासू आपले जीव लावतीन यासाठी आपले बी त्यातले जीव लावणार पडी. सोपा विषय दखा. आज मोबाईलला जमाना आहे, पोरे मोबाईलला जीव लावतात. दाखला पोरे मायबाप त्यातले जीव नाही लावतस. त्या पोरे मोबाईलला पहिले ऐकतं, नंतर मायबापनं ऐकतस. आज लग्न का बी टिके राहत नाही माहिती आहे का, त्यांना महत्त्वानं कारण आहे. एखादा प्रोफेसर रास, एखादा गव्हर्नमेंट अधिकारी रास, त्याला वाटत मी अधिकारी प्रोफेसर आहे, घरमा तसं नाही चालस. अरे तू बाई जर 12वी शिकवले दादा, तुला घर माहीतच 12वी शिकवलं, माझ्या रोल नाही पाळणं पडी, त्या संगे राहणं पडी, तर ते नातं टिकी. एखादी ताई अक्का BA MA वर रास, तिला वाटत मी BA MA व्हायले, कोणता सासून कोणता सासरा, तसं नाही. जर तुमले नातं निभाळणं होई तर तुमले सेम शिक्षण घरमा संस्कार. रामायण महाभारत का होईनी लोकांनी समजीने लिहिलं. राम 14 वर्ष वनवासमा गयतात. मला एक प्रश्न कायम पडस की 14 वर्ष कोणी वनवासमा राहू शकस का, पण जबाबदारी, मायबापनं नाव, त्यासाठी काम करा. बाकीना गोष्टी तुमले आपोआप भेटतील. मायबापने सेवा करा. पहिले सासवा व वाचले त्रास देत, माहीत नाही आज कशी कंडिशन त्यामुळे का काय माहीत, असं मी वाचले बरं, मला माहीत नाही. ऐकू ना गणेश स्टोरी नाही आहे. आज व वाचले सासू सासरा चालतच नाही. विचार करला पुढला 40 वर्षानंतर त्या टाईमना व वाचले सासू सासरा चालतील का. जे आपण दुसऱ्याला वाढी देतस ते देव एक दिन आपल्याकडे परत करत. बरं मी कोणले घाबरायने राहणू, फक्त 2 टाईम. आता मी खूप भारी कविता लिखीन, चांगला व्हिडिओ बनावा
आणि मन मायबापच्या संध्याकाळी भुक्या होतीन तेव्हा व्हिडिओना काहीच फायदा नाही। इंस्टाग्रामले कोण अभि व्हिडिओ येडा बांगास ना ऐकू नका, त्याने कॅरेक्टर त्यांना शिक्षण दाखा आणि मग त्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा। पुस्तके वाचा, पुस्तके सोशल मीडियाना बाप शेतस आणि मग मोठा व्हा। एक कलेक्टर मॅडमने सांगेल होतं, मना मागे 2-4 नोकर फिरतस म्हणे ऑफिसमा, मी घर येतास देराना जेठारस मा म्हणे त्याच ना माय काम करस म्हणे, मी कसा रे कलेक्टर ने बिलेक्टर म्हणे, आधी सिंपल वर जास म्हणे मी म्हणे। असं सिंपल आयुष्य जगा। आजकाल लाईफना भरोसा नाही। 2-4 8-15 दिनला 2-4 8-10 20 वर्षना मेहमान येत आपण आपला जावानंतर कोणीतरी नाव काढायला पाहिजे। आपला घरनाच आपला उलटा चाव येतीन ते आयुष्य बी काय कामणार नाही। ऐराणी गुरु यूट्यूबना व्हिडिओ तुमले आवडना होई तर 2 जण निश्चित वाट लावा, लाईक सबस्क्राईब नाही करत तरी चाली, पण 2 जण हुशार व्हायला पाहिजे। धन्यवाद, थँक्यू।